आणि आता बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भात। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलेलं नाहीये, तेव्हापासूनच ते नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्यांनी नाराजी कित्येकदा बोलूनही दाखवलेली आहे। त्यामुळे आता छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांच्या मनात राग आणि निराशा असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। मंत्रिपद कुणी नाकारलं हे शोधावं लागेल असंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय। गेल्या 5 ते 6 महिन्यात जे झालं ते कार्यकर्त्यांसमोर मांडलं। सगळ्यांच्या मनात राग असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। तर माझ्या मंत्रिपदासाठी फडणवीस आग्रही होते असंही छगन भुजबळ यांनी म्हटलंय। तर मी लोकसभा मागितली, राज्यसभा नाही असंही छगन भुजबळ म्हणालेले आहे। त्याचबरोबर मी कोणाच्या हातातलं खेळणं नाहीये असं म्हणत छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला। शोधावं लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे। कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहे त्या पक्षाचा जो प्रमुख आहे, बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले, माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी। मी त्यांना मी काय सांगू, मी राजीनामा देऊ शकत नाही। कारण राज्यसभेवर जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल आणि मी त्यांना सांगितलं 1-2 वर्ष द्या मला, काय मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघात मी स्थिर स्थावर सरळ करीन आणि मग त्यांचा निरोप घेऊन तुमच्याकडे येतो आणि मग जातो।